अरे नार्या, ते पैशाचं केलं का व्यवस्थित सगळं? ए नार्या, काय 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 ते काय म्हणते तुला ऐकायला येत नाही काय? पैशाचं केलं की नीट सगळं? हो केलं पैशाचं व्यवस्थित सगळं. मी दाद्या गेलो होतो सदाकडे, त्याला व्यवस्थित पैसे दिले आणि कामाचं पण विचारलंय, लवकरात लवकर कर म्हणतो त्याला. बरं बरं. अरे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा नीटनेटका. ते दाद्या काय मला छान दिसत नाही. तू आपलं ते सदाला भेट आणि कामाचं नीटनेटकं विचारून घे. परत ते माझ्या डोक्याला टेन्शन नको. नाही नाही टेन्शन नाही कसलं, मी आहे ना. चला वावरात जाऊ, लय काम पडलेत, माणसं पण नाही मिळत. मी नाही येणार, मला बाहेर जायचंय, मला माझी काम आहेत. तू नाही, तुझा बाप येईल. बरं मग जा तुम्ही. तुला लाज घालू का तुला? अरे वावरात एवढी काम पडलेत, आम्ही दोघच मरमर मरतोय. तुला काय वाटत नाही का रे त्याचं? अरे पैसे घ्यायचे तेव्हा तो नुसता जीव चालला होता तुझा. ते पैसे कसे जमा केले तर आमचं आम्हाला माहिती. त्याची तरी लाज बाळग की जरा आता. हा आज उद्या 2 दिवस उरकून घेऊ सगळं. चल बाबा. चला. काय रे दादा, बरं वाटतंय का आता? काय होते त्याला? काल रात्री लई डोकं दुखत होतं म्हणत होता तू. डोकं दुखतंय वरे तुझं? काय अरे डोकं राहिलं का तुझं? दुखतंय अजून थोडं. बिगर कामाचं कसं काय डोकं दुखतंय तुझं? ओ गप्पा की जरा, आधीच आजारी येतो त्यात तुमचं काय हो? चल ते जेवण करून घे. नको आई, मला आहे ना काम आहे जरा, नारुक जाऊन यायचं. आता नाही डोकं दुखत का तुझं? चल जरा मला गवताची वजी आण लाग. अहो तो आजारी आहे आणि तुम्ही काय असं वागताय? गप तू. बाहेर हिडायला त्याला काय होत नाही का आता? मी नाही, मला जायची बाहेर. जाशील ना कान फडत फोडील. हो पैसे देताना कसं कसं जमवलेत पैसे, जरा लाज धरायची. चल लवकर, मला ओझी आणायचे, मला मदत कर. चल. आईला दाद्या, घरच्यांनी रानात लय काम करून घेतलं रावात. एवढं सांगत होतो त्यांना, पण ते ऐकतात होय. फार जीव घेतला माझा. मला पण रानात घेऊन गेलते आज. गवताची वजी आणायला आलतो. फार मानगुट गेलं राव माझं. आमचं तात्या काय ऐकतोय होय, पण काय बोलायला गेलं की लगेच धावतंय माझ्यावर. आणि हा पैशाचं विचारत होते बरं का. कसले पैसे? अरे गायबाने त्या सध्याला दिलेल्या पैशाचं. हा 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 आमच्या घरचे मला उचलून आपटतील बरं का काय झालं तर. नालाय कोणी करू नको. अरे काय नाही होत रे, मी आहे ना. अरे तू आहे म्हणूनच मला भीती वाटते. तू फोन कर पाहिला त्याला. बरं फोन लावतो थांब. अरे फोन उचलत नाही तू. अयो आता काय करायचं? अरे काहीतरी कामात वगैरे असेल, जरा वेळाने फोन लावून बघू. थोड्या वेळ फोन लावा त्याला.
बरं ठीक आहे, नंतर फोन करतो मी त्याला. बरं चल. कुठं? तवा आब्याची टपरी. चल चल मग. नार्या अबे कोणत्या पुरींसंग गप्पा मारीत बसले रे? दाद्या. अरे पुरी नाही त्या. पुरी नाही मग काय पोरं आहेत का ती? कपडे काय बन्या मधुरान ते आहेत त्या. चल. बरं आम्ही येऊ मग आम्ही. जेवू ना आपण सगळेजण. बावळट जाऊ दे ग छकुली, नको चिडत जाऊ सारखं. बघ ना मग तो कसं बोलत असं, त्याला अक्कल नाही कसं बोलायचं. ए तू नको शिकू मला चकोली चिरकुटे. अरे गप्पा रे, कशाला भांडताय? मधुरा अय मधुरा, अगं ये मधुरा. काय ग? तो फार कामातून गेली बाई. चल. दाद्या. ए दाद्या, अरे चल ना माझ्या संग जाऊ. पुढं. अरे तुला काय करायचंय, तू चल. मग मी नाही. अरे मला मधुराशी बोलायचं थोडं. अरे मग आत्ता बोलायचं ना इथंच. इतकं काय करीत होता? अरे चल जाऊ दे. नाही नाही मी नाही. अरे चल रे चल. माहिला त्या काय मधुरा. मला कशाला. अगं ऐक ना मधुरा, मला बोलायचं होतं तुझ्याशी. अगं कसं सांगू, मला कळतच नाहीये. अरे सांग कसं तरी पटकेनी. मला खूप आवडतेस तू. आय लव्ह यू मधुरा. मधुरा. अरे बिनडोका, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही रे? अरे काय होतं तिच्या मनात, ती सांगायच्या आधीच निघून गेली. तिच्या मनात ना चांगलं तुला हाणायचं होतं. चल. काय दादूस. मधुरा. ए मधुरा. अगं ए मधुरा. काय ग? अगं लक्ष कुठे आहे तुझं? काय चाललंय? कुठे काय? काय नाही. काय नाही का? मग अशी येड्यासारखी का वागती? आईला दाद्या. आलं होय परत. काय करणार आहे? काय झालं होतं, परत का गेला होता? काय नाही रे. अरे जमलं ना भावा. काय जमलं? अरे मी मधुराला प्रपोज केला. विचारलं परत तिला मी. बर. अरे निवळ गायबा नाही रावे. मला वाटलं दुसरं काहीतरी काम आहे म्हणून मी गेलो होतो.
कशाला नादी लागते का त्याच्या? त्याचं पिणं बिणं सगळं चालू असते माहिती ना तुला? आणि तुझं काय अडतंय का त्याच्या वाचून? तुझ्या घरचं आधी काही कमी टेन्शन आहे का तुला? त्याच्यात आता हे नवीन टेन्शन वाढून ठेवायचंय तुला. हे बघ मधुरा, तू माझी खूप चांगली जवळची मैत्रीण आहे ना, म्हणून मी तुला सांगते. तुला ऐकायचं असेल तर ऐक, नाही तर तुझं तू कर, काय करायचं ते. जाऊ दे, चल. आईला ताब्या, आईला लय खुश राव मी आज जरा बसू. अरे पण तुम्ही घेत नाही ना? अरे तू बस नाही तिकडे उड्या मार, आम्हाला काही सांगू नको. अरे नाऱ्या, आमच्या जवळचे मित्र म्हणून तुला सांगतो. अरे याच्यात काही पडलं नाही बाबा. काय तुझ्या मधुरा वाचून आयला अजून कशातच काय नाही मग, आणि कामधंद्याचं नीट काही बघत नाही. असं असल्यावर कसं व्हायचं बघ, सांग बरं याचं काय. आईला आब्या, अरे मधुराच्या पण मनात हाय राव मी. काय मनात आहे? काय कानात मधुराच्या? अरे मनात म्हणलं बाहेर रे. हा, तरी पण तुला एकदाच सांगतोय, आम्हाला दोघांना पण ते अजिबात आवडत नाही. बरोबर आहे. हा, तुझी कशी झक मारायची तशी तू मार. हा, उद्या काय झालं तर आम्हाला विचारायचं नाही. मग काय? बरोबर आहे. काय राव, हीच का आपली दोस्ती? अरे तसं नाही मित्रा, याला कसं सांगू सांग बरं आता. तू सांगू नको, त्या 2 काना खाली दे त्याच्या, मग चांगले. याला दादा आपलं सांगायचं काम आहे, बाकी गेल बघून. लिहा झाले पैशाचं, काय करावं काय ते सुचत नाही अजिबात. काय झालं? शेतकरी राहिलेले पैसे घेऊन ये आली. तुला काय अभ्यास कुठे राहिले ना अजिबात? ऐकलं ना सर्व? राहिलेल्या पैशांची लगेच मागणी करता येणार नाही, त्याला मुदत आहे अजून. आबा मला पण लागतात पैसे, आम्हाला फिरायला जायचंय महिनाभर. मला तर लय अर्जंट पैसे पाहिजे. एक काम करा, त्या शेतकऱ्याचे पैसे येतपर्यंत आपली काही जमीन दुसरं कोणाला तरी विकून टाका. अगं आई, काय वाटतं की नाही तुला असं बोलायला? गप्प आहे तू नको मध्ये बोलू. मग काय, हिला तर लगेच बोलायला पाहिजे मध्ये मध्ये. एवढ्या जमिनी विकून तुमचं पोट नाही भरलं का? आता आणखी विकत सुटल्यात. मधुरे गप्प बस, आगाऊपणा करू नको, नाही तर 2 काना घरी. हो दे ना, दुसरं काय काम करणार आहे तुम्ही? ए गप्प बसा. मधुरा, तुझा तुझ्या रूम मध्ये निघून. ही लई आगाऊपणा करायला लागली, त्यांनी हाताकडून काढली पाहिजे. तुला काय कळते का नाही? तुझं तोंड बंद करा आधी. का? काय झालं? इथं आधीच माणसाला वैताग आलाय पैशा पाण्याने, हिचं मध्येच असते काहीतरी. तू तिला काय बोलू नको इथून पुढं, आधीच सांगतो. का हो? का बरं? तिला काय बोललो? तिला काय नाही बोललो, तर ती अशीच वागत राहील आपल्या संग. हो ना. अरे मूर्खांनो, तुम्हाला कळतंय का काय? मग ती तुझा मामा येऊन गेला, किती गोडा लावला त्याने आपल्याला. हो ना. तुम्हाला काय वाटतं, ते का उगाच आला होता का? मग अरे हिचं आणि त्याचं आधी बोलणं झालेलं असणार, म्हणून तो आता एवढं बोलत होता. हो हो, तरी मला शंका होतीच, हिनेच काहीतरी सांगितलं असणार. मग म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय, खबर जरा. मधुरे, जास्ती शहाणपणा करू नको, 2 कानाखाली.
मला खूप आवडतेस तू. आय लव्ह यू मधुरा.